संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबेखालसा येथे महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 14 मार्च रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम साकारण्यात आला। यामुळे महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे। उद्घाटन प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आगमन होताच उपस्थित महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचे स्वागत केले। त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। कार्यक्रमाची प्रस्तावना करताना आंबेखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी गावातील बचत गटांच्या महिलांच्या प्रगतीचा आढावा घेतला। आंबेखालसा गावात मोठ्या प्रमाणात बचत गटांची निर्मिती झाली असून अनेक महिलांनी विविध उद्योग व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू केली आहे। या नव्या प्रशिक्षण केंद्रामुळे महिलांना शिलाई कौशल्य मिळून त्यांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच बचत गटांना शासनाच्या विविध योजनांचा अधिक लाभ मिळावा, गावातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। काही कामाच्या निमित्तानं साहेबांना भेटायला गेलो आणि साहेबांना सांगितलं की साहेब आमच्या बचत गटाच्या खूप मोठं असं काम आहे, आम्हाला जर तुमच्या माध्यमातून जर काही एखादं महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी जर काही मिळत असेल तर नक्की द्या। साहेबांनी या ठिकाणी त्याच वेळेस सांगितलं की तुम्ही आम्हाला 35 महिलांची यादी द्या, त्यांचं प्रशिक्षण त्या पूर्ण 3 महिन्याचं प्रशिक्षण आहे, त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्यासाठी 2000 रुपये आणि शेवटला शिलाई मशीनचं या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे। साहेबांचे एक अतिशय सुंदर असा उपक्रम आहे की आपल्या मतदारसंघातील गावातील ग्रामीण भागातील ज्या गरजू महिला आहेत त्यांना खऱ्या अर्थानं रोजगार मिळाला पाहिजे, त्यांची कुटुंब या ठिकाणी चांगल्या परिस्थितीमध्ये आले पाहिजे, म्हणून साहेबांनी या ठिकाणी आपल्याला हा प्रशिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांना एक बळकटी करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। साहेबांचं तसं जर पाहिलं तर मागच्या 15 वर्षापूर्वी साहेबांनी प्रत्येक गावामध्ये सभामंडप ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं धर्माचं कार्य साहेबांनी या ठिकाणी केलं। धर्माचं कार्य करत असताना खऱ्या अर्थानं शिक्षणाचं सुद्धा काम, म्हणजे तर शाळा खोल्या असतील आपल्याला माहिती नाही, कदाचित आपण त्यावेळेस मागण्यासाठी कमी पडलो असेल, परंतु साहेबांनी अतिशय महत्त्वाच्या जे काही ग्रामीण भागातील समस्या आहेत तो सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आणि आता या ठिकाणी या वयामध्ये सुद्धा साहेब आपल्यासाठी अतिशय चांगल्या योजना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे। साहेब एकच विनंती करतो की जास्त उशीर झालेला आहे आणि उशीर होऊन सुद्धा या सर्व महिला भगिनी या ठिकाणी थांबलेल्या आहेत। आपल्या जो पुणे नाशिक महामार्ग आहे तिथं आमच्या उड्डाणपुलाचं काम चालू आहे, परंतु त्या संबंधित हायवेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी असतील सर्वांशी या ठिकाणी खूप हे केले, म्हणजे पाठपुरावा केलेला आहे, परंतु गेली 2 वर्षापासून ते काम अपूर्ण आहे। कारण त्यांना जिल्हाधिकारी ते साहेब सांगतात की आम्हाला जिल्हाधिकारी संरक्षण देत नाहीत किंवा आम्हाला ते त्यांचे प्रश्न हे सुटत नाही। तर साहेब एक आमचा महत्त्वाचा हा विषय आहे, कारण हा अकोले शहराला जोडणारा हा राज्यमार्ग आहे आणि तिथं जर आपण आता पाहिलं तर अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे। आपण या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण हा आमच्या या पठार भागासाठी, आमच्या आंबेखालसा गावच्या ग्रामस्थांसाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर तो मार्गी लावावा आणि हा प्रश्न मार्गी लावून जो काही उड्डाणपूल आहे तो लवकर या ठिकाणी त्वरित चालू करून द्यावा। त्याचप्रमाणे आमच्या गावची जर भौगोलिक रचना पाहिली तर सर्वात जास्त जर या पठार भागामध्ये दलित समाज या ठिकाणी आमच्या आंबेखालसा गावामध्ये आहे, परंतु इथून पाठीमागच्या काळामध्ये हायमॅक्स आणि एक वॉटरचं एक मशीन आलेलं आहे, हे सोडून आमच्या दलित वस्तीसाठी काहीच आलेलं नाही। तरी मी एक विनंती करतो की साहेब आमच्या गावाला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, परंतु आमच्या या दलित समाजासाठी
वंचित राहिलेल्या समाजासाठी आपण या ठिकाणी भरीव असा या ठिकाणी निधी द्यावा, कारण आपण या समाजासाठी या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहात, म्हणून आम्हाला भविष्य काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भरीव निधी तुम्ही देशाल असे या ठिकाणी आम्ही अपेक्षा बाळगतो। आणि आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला खूप खूप असे धन्यवाद देतो। मी 5 वर्षापासून गावात काम करत आहे। हे काम करत असताना आम्ही आज 40 गट स्थापन केले आहे। आज तालुका पातळीवर आंबेखालचं गाव बचत गटांचं गाव म्हणून ओळखलं जातं। तर आमच्या गावामध्ये आज 6 कोटीची उलाढाल कर्जाची झालेली आहे। 9 ते 10 उद्योग व्यवसाय सुरू आहे। अतिशय म्हणजे ज्या महिला कधी घराच्या बाहेर निघाल्या नाही, ज्यांना कधी बचत या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता, आज त्या महिला बचत करून स्वतः सक्षम झाल्या, आर्थिक व्यवहार त्यांना कळायला लागले। म्हणजे हा इतकं आम्हाला पण वाटलं नाही, जेव्हा म्हणजे नाही का रोप लावलं तर त्याला पाणी घालायचं काम आम्ही केलं। आज 5 वर्ष झाले। गेली 5 वर्षापासून आज जेवढा मोठा वटवृक्ष आम्ही आज तो फुलवला आहे, त्याचं आज सगळेच बघतात। ते कधी पंचायत समितीला गेलं तर आवर्जून आंबेखालसाचं नाव घेत असतात। तर गाव असावा, आंबेखालसाचं कामकाज खूप चांगलं आहे। तर त्याच संदर्भात आमच्या सरपंच साहेबांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं। आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण गाव पातळीवर काम करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचं सहकार्य खूप मोलाचं असतं। ग्रामपंचायतीचं सहकार्य असल्यावरच आपण एवढी भरारी घेऊ शकतो। मी तर असं म्हणेल, कधी पण मी पंचायत समितीला जरी गेले, बीडीओ साहेब असतील, कोणी असेल, तर नेहमी म्हणत असते आमची ग्रामपंचायत कायम सज्ज असते आमच्यासाठी, फक्त तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागे आहोत। कधी पण आम्ही काही मागावं, आम्हाला ग्रामसंघ आमचा स्थापन झालेला आहे, आम्ही सगळे गट ग्रामसंघाला जोडलेले आहे। असं भव्य असं ग्रामसंघाचं ऑफिस आम्हाला ग्रामपंचायत दिलेलं आहे। आज महिलांची आज मिनी बँक तयार झालेली आहे। सर्व महिला आज सक्षम होऊन स्वतःच्या पायावर स्वतःच्या आज म्हणजे 5 वर्षात इतका बदल झाला, याच्या आधी कधी आंबेखालसामध्ये असं वाटलंही नाही। आमचा पठार भागामध्ये हा जे आज योग आलेला आहे, आज मला ही कामाची संधी भेटली आणि त्या माध्यमातून आमच्या सरपंच साहेबांची नेहमी तळमळ असते महिलांविषयी, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यासाठी आपले खासदार साहेब आज 2 महिन्यापूर्वी साहेब आंबीला व्हिजिट दिली होती, तेव्हा मी आजारी होते, साहेब आले होते भेटायला, सांगितलं त्यांनी। आणि खरंच खासदार साहेब खूप दयाळू आपल्या आंबेखालसाच्या बाबतीत नेहमीच त्यांचं सहकार्य असतं। आणि आज गेली महिनाभरापूर्वी आपल्या सरपंच साहेबांनी खासदार साहेबांची भेट घेतली का त्यांनी सांगितलं का आमच्या महिलांसाठी काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे। तर आज ते कौशल्य प्रशिक्षण जे आहे त्या साहेबांमार्फत आंबेखालसामध्ये सुरू होत आहे। त्याचं आज ओपनिंगसाठी आज खासदार साहेब सुद्धा त्यांची सर्व टीम आज इथं हजर झालेली आहे। आपले जाना भाऊ यांचंही आपल्याला सहकार्य आहे, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला आहे। अशा साहेबांची कारकीर्द खूप मोठी आहे आणि आपल्या आंबेसारख्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये आपल्या सरपंच, आपले ग्रामपंचायत असेल, आपल्या ग्रामस्थांच्या तळमळीनं साहेब इथपर्यंत आले आणि आपल्यासाठी खरंच म्हणजे मी पण आज ही जी पहिली संधी आहे ही प्रशिक्षणाची, कौशल्य विकास प्रशिक्षण, हे मला असं वाटतं या तालुक्यामध्ये पहिलं गाव आपलं आहे। आणि एकदा खरंच साहेबांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा आपल्या महिलांसाठी। आज साहेब तुमची 3 तास झाल्या, महिला वाट बघताय, खूप आतुरतेने वाट बघताय आणि तुमच्यावर जो विश्वास आम्ही दाखवला, आज तुम्ही ते सत्यात उतरवला आहे। आज मलाही खात्री आहे आज हे प्रशिक्षणच काय तर यापुढे अजूनही पुढचे प्रशिक्षण आमच्या सर्व महिला ज्या बचत गटात जे आमचे जेवढे 40 गट असतील सगळ्यांनाही संधी मिळो, अशाच पुढे जावं आणि त्यांचं काम करण्याचं जे काम करायची जी संधी आहे, जे मला पुण्य मिळेल ते मला त्याचं पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही। मी एवढंच बोलेल आणि थांबेल। मैडम ने बताया कि सभी महिलाओं के लिए ये 3 महीने का प्रशिक्षण है। इसमें एक ट्रेनर जो ऑलरेडी सिलाई मशीन की ट्रेनिंग उसको पूरी हो चुकी है और वो अच्छी तरह से ये काम कर रही है ऑलरेडी, वो आपको 3 महीने की यहाँ पे ट्रेनिंग देंगी। और 3 महीने की ट्रेनिंग के दौरान हम हर महीने आपको 2000 रुपये हर महीने आपके अकाउंट में आएंगे 3 महीने तक। ये जो प्रयास है माननीय सांसद जी के प्रयास से ये बहुत सारी इसके पीछे मेहनत रही है, क्योंकि 2-3 महीने से लगातार सर काफ़ी फॉलोअप कर रहे थे। दिल्ली में काफ़ी जाके बार-बार जो इसको जो फंड आ रहा है वो CSR इनिशिएटिव है कंपनी का, तो साहब ने इतना फॉलोअप किया और साहब के बहुत ज़्यादा प्रयास रहे, तब जाके ये योजना यहाँ पर धरातल पे आई है। तो एक सेंटर हम लोग अभी यहाँ आपके यहाँ इससे शुरुआत कर रहे हैं। कल हम 3 जगह और कौतुल में और एक मवेशी में और एक अकोले में एक सेंटर, टोटल मिला के 4 सेंटर हम लोग अभी इसमें यहाँ पर शुरू कर रहे हैं।
आने वाले समय में हम और 16 सेंटर यहाँ पे 16 सेंटर अलग अलग एरिया में हम लोग शुरू करेंगे। इसके लिए साहब से मैं बार बार यही कहूँगा कि थोड़ा साहब का सहयोग मिलता रहेगा तो हम लोग इस एरिया में और अच्छे तरीके से काम कर पाएंगे। और हम धन्यवाद देते हैं सतलज जल विद्युत निगम लिमिटेड का, जिनके प्रयास से ये चीज़ें आगे बढ़ी, और साहब का हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं कि ये इस योजना को हम लोग यहाँ पर लेके आ पाए। उनके प्रयास के लिए बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। मागच्या वर्षामध्ये एक बिल पास झालं महिलांचं। आता या पुढच्या कालखंडामध्ये येणाऱ्या ज्या आता निवडणुका येतील या किंवा पुढच्या जवळजवळ 50% महिला 33% तर पक्कच आहे, खासदार आणि आमदार महिलाच असणार। त्यामुळे उद्या एखादी आमदार तुमच्या भागातली तुमच्यातली सुद्धा असू शकेल, खासदारही असू शकेल। खूप आता महिलांना वाव आहे आणि म्हणून महिला सक्षमीकरण होतो, महिला बळकटीकरण होतो, सबलीकरण होतो, या सर्व गोष्टी म्हणजे याच त्या गोष्टी आहेत। तेव्हा महिलांनी आता सतत पुढे असलं पाहिजे। मी काल पुण्याला म्हणजे उतरलो, नेहमी जातो ना, एक तरी महिला पायलट असते। ती जेव्हा उतरतो आम्ही तेव्हा लक्षात येतं की ती महिला पायलट, का तर दोघी पायलट महिलाच होत्या। मला आश्चर्य वाटलं, दोन्ही मुली होत्या, त्या दिल्लीहून घेऊन आल्या। म्हणजे महिलांची असंही काही क्षेत्र ठेवलं नाही की कुठल्या क्षेत्रामध्ये त्या कमी आहेत। तुम्ही घरकामात आहेत हे तुमचं कायमचंच आहे, परंतु सर्व क्षेत्रामध्ये जर उन्नती जर खरी होत असेल तर तुमच्यामुळे आहे। ते देवाचं कार्य असेल, म्हणजे नेहमी सांगतो, ज्या धार्मिक कामं असतो त्यावेळेला तुम्हीच पुढाकार असतो, कुटुंबाबद्दल चांगलं कामाला तुमचाच पुढाकार असतो, शेती असलं तुमचाच पुढाकार असतो। आणि म्हणून विकासाच्या दृष्टीनं, प्रपंचाच्या दृष्टीनं तुमचं स्थान फार मोलाचं आहे। खरं आज या ठिकाणी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी फिरत होतो आणि त्यावेळेला तुमच्या गावात एकदा येऊन गेलो, तर मला सुनीताताई भेटल्या होत्या। त्यांची मला थोडा वेळ वाट बघत होतो, म्हणजे मी त्यांना विनंती करणार होतो की माझ्यासाठी मदत करा, सर्व महिला बचत गटाला सांगा मला निवडून द्यायला वगैरे। या अर्थातच म्हणजे माझा दौरा होता। तुम्ही सर्व महिलांनी, माझे जुने मित्र कानोरे या गावात होते, मी मागच्या 9 ते 14 वेळा ते माझ्या सतत बरोबर होते, त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। आणि ते सतत या पठार भागात आता जण फक्त ते पण त्यावेळेला जण होय होते, पण ते कायम असायचे बरोबर। आणि त्यामुळे आम्ही खालचा गाव, आम्ही खालचं जे जवळी सतत माझ्या मनावर त्या बरोबर आहे। मी आलो त्यावेळेला तुम्ही देखील सर्वांनी मला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व गावाने आमच्या भगिनींनी निवडून द्यायला मदत केली, त्याबद्दल आपल्या सर्वांची या ठिकाणी प्रथमतः जाहीर मी आभार मानतो। आणि त्याला म्हटलं होतं की आपल्याला काही करता येईल करू, पण मध्ये एकदा असं झालं होतं की सरपंच आले आणि माझ्याजवळ हा प्रोग्राम चालू होता। सरपंचाचं बोलण्यामध्ये आलं की आमच्या गावासाठी काहीतरी करा, महिलांसाठी करा। मला लगेच ती आठवण आली मागच्या सुनीतांच्या भेटीची, महिला बचत गटाची। म्हटलं आपण इथं काहीतरी केलं, सरपंच म्हटलं लगेच यादी द्या। मग ती यादी घेतली आणि आज खऱ्या अर्थानं हा कोर्स मी काय म्हणजे दिल्लीतून आलेला मंजूर होणे प्रयत्न, दिल्लीतून ती कंपनी हा CSR फंडाचा प्रकल्प आहे। ही सुरुवात आहे। आता कशी योजना आहे, काय योजना आहे तुम्हाला सांगितलेली आहे। आणि म्हणून शिक्षण हे कधी वाया जात नसतं, तेव्हा या योजनेमध्ये तुम्ही जे शिक्षण घ्याल त्या शिक्षणाचा देखील फायदा तुमच्या कुटुंबाला, तुमच्या गावाला, समाजाला तो होणार आहे, तुमच्या मुलांना पण होणार आहे। आणि म्हणून हे एक शिक्षणच आहे असं समजा। खरं म्हणजे या प्रशिक्षणामध्ये अजून जर जोडल्या गेले तर आपण इथे गारमेंटचं काही करू शकतो। तुम्ही बचत गटाची चर्चा करत होते, इथून शिवून द्यायचं। काही कंपन्या अशा की अनेक बचत गटाकडून तयार करून घेतात, ते कापून देतात, फक्त शिवण तयार करायचं आणि त्या कंपनीला ते पाठवून द्यायचं, मोठमोठ्या कंपन्या करतात। तसं युनिट तिथे टाकता येईल भविष्यामध्ये। अनेक गोष्टी आहेत की त्यावेळेला तो विचार होईल। परंतु तुमच्या भागामध्ये मला एक असं दिसलेलं आहे
की इथला भाग खूप कष्टाळू आहे आणि आमच्या भगिनी खूप कष्टाळू आहे या परिसरातल्या पठार भागातल्या. मी मागे एकदा असंच पठार भागात वरच्या पट्ट्यामध्ये फिरत होतो, तेव्हा दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणाला आपल्या काही बचत गटांनी संपूर्ण किराणा माल सगळं घेऊन आले आणि त्यांनी विकला होता तो. तर चांगले त्यांना पैसे झाले. तर दरवर्षी ते करतात. म्हणजे दिवाळीचा सर्व माल किराणापासून सगळं फटाक्यापासून सगळं ते आणतात आणि विकतात. गावे त्याला प्रतिसाद देतात. अशा काही गोष्टी फार छोट्या गोष्टी असतात, पण त्यातून आमच्या भगिनी खूप चांगलं काम करतात. दिवाळीचे सणासुदीचे ते आपण ते करतो, करंज्या लाडू वगैरे ते पण ते करतात. अशा अनेक गोष्टी आहेत. मी परवा मागच्या पंधरवड्यामध्ये मी पुण्याला एका मीटिंगमध्ये बसतो, तर एक जण मला म्हटले, त्यांची माझी आज पण मीटिंग झाली सकाळी. आता सध्या जगामध्ये वाद सुरू झाले, युद्ध सुरू झाले, पण दुबई आणि ते आखाती देश आहेत, तिथे आपल्या पिठाची खूप मागणी. कोणत्या? डाळीच्या पिठाची, हलव्याच्या डाळीचं, मुगाच्या डाळीचं, उडीदाची डाळ वगैरे, या डाळीला खूप प्रचंड मागणी. तर मी त्यांना म्हटलं होतं, हे आपण सर्व बचत गटामार्फत आपल्याला हे करायचं आहे. तर ते आजच माझी चर्चा झाली. त्यांना खरं मी आला ना, ते उद्या येणार आहे त्या कोथरूड वगैरे पटत. पण भविष्यामध्ये आता युद्ध संपल्यानंतर आपण ते स्वतः आपल्याकडनं तो माल तयार करून घेतील, ते स्वतः न्यायचं काम दुबईमध्ये करतील आणि मग आपल्या या मालाला जर दुबईला मार्केट वळत आपल्याला चांगले पैसे मिळतील. असा काही प्रयोग. शेवटी तुम्ही खूप कष्ट करता, माल तयार करता, सांगाल ते करता, पण त्याला मार्केट नाही. ही मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्ही आता ते पेढ्यात एक चांगलं मला आवडलं की त्याला आहे ते मार्केटला जाता येता. मी लहानपणापासून बघतो की ते पेढे पहिले बस स्टँडला एसटीला लोक घेऊन उभे राहायचे आणि एसटीत लोक घेऊन पुढे जायचे. आणि घारगावचा पेढा म्हणजे प्रसिद्ध पेढा असायचा. पण ती पेढ्याची चव आणि ती पारख अजूनही तुम्ही ठेवलेली आहे. आजही लोक आता थांबायला लागले माऊली पेढ्याजवळ, पण ते तुम्हीच काही बनवून देतात. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून हा पिठाचा जो प्रकार, डाळीचा प्रकार आहे, आपण भविष्यामध्ये तुमच्या गटाच्या मार्फत तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केलेलं हे करायचं. तिथे जे विकलं जातं ना, तिथे आपलं गाईचं गोमूत्र देखील विकलं जातं, गाईचं शेण सुद्धा विकलं जातं. आता जसं ती आत्राची बाटली असते ना, तशी ती आत्राची बाटली सारखं ते पॅकिंग करून ते गोमूत्र दिलं जातं. किती पैसे मिळतात? प्रचंड पैसे मिळतात. अशा अनेक गोष्टी आहेत. ते नंतर आल्यावर तुम्हाला त्याचं सांगतील, बोलतील. आपण त्याची एक मीटिंग वगैरे ठेवू आणि तशा प्रकारचं आपण इथे तुमच्या महिला बचत गटांसाठी चांगलं काम करायचं भविष्यात प्रयत्न करू. तुम्ही अशीच एक साथ ठेवा, एकीची साथ ठेवा, भांडू नका. मुली नाही जास्त, लेडीज नाही जास्त मानतात, पुरुष जास्त मानतात. मी अध्यक्ष, मी आमका, मी तमका, मी तू मोठा, तू छोटा. तुमच्यात नाही होते असं, पण ते होऊ देऊ नका. सारे अध्यक्ष, सारेच एकत्र, सारेच असे ठेवा आणि चांगली मनं ठेवा, चांगला गट ठेवा आणि चांगलं काम करा. आणि सुखाला जसे एकत्र असेल, दुःखाला एकत्र राहा. आणि सुखही वाटून घ्या, दुःखही वाटून घ्या. मला असं वाटतं सुख दुःख जर वाटून घेतलं तर तुमचं आणखीन त्याच्यामध्ये भलं राहील. ते भलं हो अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो. या ठिकाणी काही गोष्टींची चर्चा झाली. सरपंच म्हणाले की आमच्या गावात दलित वस्ती चालवण्यासाठी काही करायचं आणि केलं पाहिजे वगैरे. तर आपण ते त्या बाबतीमध्ये तुम्हाला खरं म्हणजे याच्यामध्ये हा जो दावा वित्त आयोगाचे पैसे असतील, वित्त आयोगाचे जे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याचा एक प्रस्ताव द्या मला, मी लगेच मंजूर करून देतो तुम्हाला. दलित वस्ती देण्यासाठी काय करायचं ते पण करू आपण. इतरही फंडातून काय करता आलं तर करू. आदिवासी वस्ती असेल तर आदिवासी फंडातूनही आपण काहीतरी करू. आणि महिलांसाठी जर तुम्ही चांगलं केलं तर आपण महिला भवन बांधू इथे चांगलं. आणि हा पठार भागासाठी एक चांगलं इतिहास एक केंद्र सेंटर आपण भविष्यामध्ये करायचा प्रयत्न करू. आपल्याला या ठिकाणी आपण हाती घेतलेलं काम हे यशस्वी होईलच.
आणि हे पुढच्या 3 महिन्यात जेव्हा होईल पूर्ण त्यावेळी परत तुमच्या भेटीला मध्ये जसं आलं तर येऊन जायला भेटीला कसं चाललंय आपलं शिक्षण जात आहे तर मी बघेलच. तुम्ही चांगल्या प्रकारे आपलं शिक्षण वर्ग पूर्ण करा. या आलेल्या लोकांना पण साथ द्या. त्यांच्याकडं कमी जास्त असेल ते शिकून घ्यायचा प्रयत्न करा आणि याचा चांगला फायदा घ्या. तुमच्यासाठी ज्या काही सरकारच्या योजना असतील त्या भविष्यात आपण निश्चितपणे आणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही शिकल्या थोडंफार शिकल्या तर आपल्या मुलींना पण शिकवा. मुलांना शिकवतोच पण मुलींना पण शिकवा. कारण भविष्यात मुलींसाठी आपण पूर्वी होतो मुलांना महत्व मुलीला महत्व कमी होतं. लवकर लग्न लवकरच्या धोरणाचे 4 हात वगैरे वगैरे. आता त्यांना खरं शिकवा. आता पुढचं भविष्य मुलींसाठी जितकं पुरुषांसाठी आहे तितकं मुलींसाठी देखील आहे. आपल्या सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. या प्रशिक्षण वर्गाला शुभेच्छा देतो. आलेले हे सगळं जे अधिकारी आहेत या सर्व गौरव नंतर हे आलेले गर्ग आणि जैन यांना या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी ये मेरी कॉन्स्टिट्यूंसी हमारे लोग कैसे देख लिए है ना, बहुत तो हमारे गरीब है और बहुत कोऑपरेटिव भी है यहाँ के लोग. तो आपको भी ज़्यादा से ज़्यादा यहाँ मदद करना उचित रहेगा. ये आपके माध्यम से हो जाती प्रार्थना. सभी को नमस्कार. थैंक यू ऑल ऑफ यू. दरम्यान या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून परिसरातील महिलांना शिलाई प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला SJVN फाउंडेशनचे प्रतिनिधी, परिसरातील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज.